नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या महाराष्ट्रात एकच विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे कर्जमाफी। सरकार सांगत आहे की 56 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार, 36,000 कोटी रुपये खर्च होणार आणि 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार। ऐकायला खूप छान वाटतंय, पण थांबा शेतकरी बंधूंनो, या कर्जमाफीच्या मागे सरकारने एक अशी गुप्त चाळणी लावलेली आहे ज्यामुळे लाखो शेतकरी या योजनेतून थेट बाहेर फेकले जाणार आहेत। हो शेतकरी बंधूंनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। कृषी मंत्र्यांनी विधानसभेत जी माहिती दिली आहे त्यानुसार नियमाची अशी काही गुंतागुंत करण्यात आली आहे की वर सोपी वाटणारी ही कर्जमाफी प्रत्यक्षात कित्येक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाही, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काय अटी आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला महत्त्वाचे अपडेट दररोजचे दररोज मिळत राहील। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही कर्जमाफीच्या आशेवर आहात, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की सरकारची ही नियमावली काय आहे आणि नेमके कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत आणि पात्र शेतकरी कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। जर तुम्ही ही माहिती मिस केली तर कदाचित एक वेळी तुमचा मोठा गैरसमज होऊ शकतो। चला तर मग आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, सरकारने लावलेल्या चाळणीचा पहिला मोठा फटका कोणाला बसणार आहे तर जे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदावर आहेत त्यांना। आता तुम्ही म्हणाल, लोकप्रतिनिधीकडे शेती असते का? तर हो, ग्रामीण भागात अनेक लोकप्रतिनिधी आहेत, हे शेतकरी देखील असतात आणि त्यांच्या नावावर बँकाचे कर्ज देखील असतात। पण नवीन नियमानुसार खालील या व्यक्तीची कर्जमाफी पूर्णपणे अपात्र असतील: विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधी, यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सध्याचे भूतपूर्व सर्व मंत्री, राज्यमंत्री तसेच लोकसभा राज्यसभेचे आजी माजी खासदार यांचा समावेश आहे। याचबरोबर राज्य विधिमंडळ सदस्य, विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आजी माजी आमदार या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत। स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि नागरी स्थानिक संस्था म्हणजेच नगरपालिका, नगरपंचायतचे सर्व विद्यमान व भूतपूर्व नगरसेवक या कर्जमाफीतून बाद करण्यात आलेले आहेत। म्हणजे जर तुम्ही तुमच्या राजकारणात सक्रिय असाल आणि कोणत्याही महत्त्वाच्या पदावर राहिला असाल तर तुम्हाला शेतकरी कर्जमाफीची माफी मिळणार नाही। त्याचबरोबर सरकारी नोकरदार 25,000ची अट 5-3 शेतकरी बंधूंना आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या वर्गाकडे, ज्यामध्ये आपण शेतकरी कुटुंबातील व्यक्ती नोकरी करतात। ग्रामीण भागात बऱ्याच घरात एखादा मुलगा किंवा वडील नोकरीला असतात आणि कुटुंबाची शेती त्याच्या नावावर असते। अशा कुटुंबासाठी सरकारने काय नियम काढलाय ते देखील आपण पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या सर्व अधिकारी या कर्मचारी योजनेसाठी, कर्जमाफी योजनेसाठी देखील अपात्र आहेत। पण यामध्ये एक मुख्य अट आहे, ज्याचे एकत्रित मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे, ते सर्वजण अपात्र आहेत। 25,000च्या आतील सर्व शेतकरी पात्र ठरू शकतात। याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, आपल्या शेतकरी बंधूंनो, जसं की आपण ST, MIDC, ST महामंडळ किंवा इतर कोणत्याही अनुदानित संस्थात, या संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी आहेत ज्यांचा पगार 25,000 पेक्षा जास्त आहे, त्यांना 1 रुपयाही कर्जमाफी मिळणार नाही। त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, केवळ सरकारी नोकरीच नाही तर इतर क्षेत्राशी संबंधित असलेल्या शेतकऱ्यांवरही सरकारने निर्बंध आणलेले आहेत। इन्कम टॅक्स भरणारे, जर तुम्ही शेती व्यतिरिक्त काही उत्पन्न असेल आणि जसे की एखादे दुकान, व्यवसाय किंवा उद्योग, त्या शेतीबाह्य उत्पादनातून तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। शेतकरी बंधूंनो, सहकारी संस्थाचे पदाधिकारी, आपल्या ग्रामीण भागाचे अर्थकारण ज्या संस्थावर चालते म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दुग्ध संच, या सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ तसेच तिथले अधिकारी आणि कर्मचारी ज्यांचे वेतन मासिक 25,000पेक्षा जास्त आहे, हे सर्वजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरणार आहेत। तर शेतकरी बंधूंनो, कर्जाच्या तारखा आणि तांत्रिक अटी। शेतकरी बंधूंनो, आता आपण बोलूयात बँकाच्या त्या अटीबद्दल ज्या थेट तुमच्या कर्जाच्या खात्याशी जोडलेले आहेत। अनेकदा आपण सर्व कागदपत्रे
पात्र असतो, परंतु बँकाच्या नियमात अडकतो. तर शेतकरी बंधूंनो, जुन्या कर्जाबाबत ज्या शेतकऱ्यांनी विशिष्ट कालावधीपूर्वी कर्ज घेतले होते, म्हणजेच साधारणतः 1 एप्रिल 2019 पूर्वी कर्ज घेतले होते, ते या नव्या योजनेत अपात्र ठरण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2019च्या कर्जमाफीचा आधीचा लाभ घेतलेला आहे, त्यांना फक्त 50,000चा OTS म्हणजे प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. ते शेतकरी देखील या पूर्ण कर्जमाफीच्या कचाट्यातून बाहेर पडू शकतात. नुकतेच कर्ज घेतलेले, ज्यांनी चालू वर्षात अगदी म्हणजे अलीकडे 31 मार्च 2026 नंतर कर्ज घेतलेले आहे, ते सुद्धा शेतकरी या कर्जमाफीसाठी अपात्र असतील. नियमित कर्ज भरणारे प्रामाणिक शेतकरी, जे शेतकरी कर्जमाफी जाहीर होण्याच्या 2 वर्ष आधीपासून आपले कर्ज नियमितपणे फेडत होते, ते या कर्जमाफीसाठी अपात्र ठरतील, कारण सरकारने त्यांच्यासाठी कर्जमाफीऐवजी केवळ प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा केली आहे. तर शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्र्यांनी सांगितलेली ही सर्व नियमावली ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक गोष्ट आली असेल की सरकारने लावलेली ही चाळणी इतकी बारीक आहे की यातून अगदी मोकेचेच आणि खूपच कमी शेतकरी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतात. एकीकडे सरकार सोशल मीडिया, वर्तमानपत्रे आणि ST महामंडळाच्या बसेसवर मोठे मोठे बॅनर्स लावून जाहिराती करत आहे. 56 लाख शेतकरी पात्र, 36,000 कोटीची कर्जमाफी असा मोठा बालबोला केला जात आहे आणि स्वतःच पाठ थापटून घेतली जात आहे. पण दुसरीकडे जमिनीवरील परिस्थिती पाहिली तर अटीमुळे सामान्य गरीब शेतकरी गळाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. परंतु शेतकरी सरकारला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की आपल्या देशाचा पोशिंदा आपला शेतकरी भोळा नक्कीच आहे, पण तो येडा नाही. त्याला या सर्व राजकीय खेळी आणि कागदी घोडे व्यवस्थित समजत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर दिल्या जाणाऱ्या या गाजरांना शेतकरी भुलणार नाही आणि योग्य वेळी आपल्या मतदानाच्या अधिकारातून या सर्वांना चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, ही होती कर्जमाफीच्या नव्या नियमावलीची संपूर्ण खरी बाजू. तुम्हाला काय वाटतं? सरकारच्या या जाचकाटीमुळे खरोखरच गरजू शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? ही केवळ एक निवडणुकीची जाहिरातबाजी आहे. तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतीविषयी सर्व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पाठवा, म्हणजे त्यांना देखील कर्जमाफीविषयी योग्य माहिती मिळेल. आणि सर्वात पहिल्यांदा आता तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.